नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद जाधव. माझ्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 11 वर्षापासून मी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र जे परीक्षा असते, त्याचा परीक्षापूर्व तयारी करून मी घेत असतो. जवळपास आज 11 वर्षापासून जर तुम्ही रेकॉर्ड चेक केला, तर आपल्या क्लासमधून म्हणजेच उत्कर्ष नवोदय कोचिंग क्लासेसमधून 36 विद्यार्थी मी एकाच तालुक्यातले पाठवलेले आहेत. याचं मागचं कारण, की जे विद्यार्थी माझ्याकडं 3री किंवा 4थी किंवा 5व्या वर्गापासून नवोदयाची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांकडून मी भरपूर सराव करून घेतो. त्यांना शॉर्ट ट्रिक सांगणे, त्याच्यानंतर शेवटी 2 तास पेपर कसा सोडवायचा, त्या सर्व टेक्निक, त्याचबरोबर कोणत्या प्रश्नाला कसं वेळ द्यायचं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही विचार जर केला, तर जवाहर नवोदयचे जवळपास 200 प्लस म्हणजे 200 पेक्षा जास्त सराव पेपर मी स्वतः सोडून घेतो विद्यार्थ्यांकडून. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची याच्यात कुठल्याच प्रकारची चूक होत नाही किंवा विद्यार्थी फायनल परीक्षेमध्ये कुठल्याच प्रकारची चूक करत नाही. तर हे सर्व बारकावे मी तुम्हाला एवढ्या वेळामध्ये न सांगता सर्व बारकाव्यांचा विचार केला, तर मी विद्यार्थ्यांकडून सर्व पेपर सोडून घेत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो मी, की जवळपास माझं वाशिम जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून विद्यार्थी ऑनलाईन क्लास करतात आणि त्या विद्यार्थ्यांना माझा भरपूर फायदा झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण काही शाब्दिक उदाहरण जे विद्यार्थ्यांना हार्ड जातात, शाब्दिक उदाहरणाचे काही प्रॉब्लेम असतात, की शाब्दिक उदाहरणामुळे विद्यार्थी काही गणित चुकतात. तर त्या शाब्दिक उदाहरणावर आपण काही गणित पाहणार आहोत. एक दुकानदार डझनाला ₹50 किंवा एक पेन ₹7 या दराने विकतो. तर 110 पेन विकून किती रुपये मिळेल? पहा, लक्षात घ्या. एक दुकानदार आहे, जर त्याला पेन विकलं डझनाला, तर ₹50 विकतो. म्हणजे एक डझन पेन ₹50 विकतो किंवा त्याला एक पेन जर विकायचं असेल, तर तो ₹7 या प्रमाणे विकतो. तर त्याच्याकडे 110 पेन आहे, तर एकूण किती रुपये त्याला मिळेल? एकूण किती रुपये त्याला मिळेल असं सांगितलेलं आहे. तर इथं लक्षात घ्या, की आपल्याला सांगितलेलं आहे 1 डझन बरोबर किती? आता 1 डझन म्हणजे 12 नग. 1 डझन म्हणजे 12 नग. आता तो काय करत आहे? जर 1 डझन पेन जर विकलं त्यानं, तर 1 डझन तो ₹50 विकतो. ₹50 विकतो. आणि त्याला जर सेपरेट एकच पेन विकायचं असेल, तर एक पेन बरोबर ₹7 विकतो. एक तर त्याला प्रति पेनने विकावं लागेल, नाहीतर डझनाने विकावं लागेल. यानुसार आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण काय करू? आता त्याच्याजवळ किती पेन आहेत? 110 पेन. आता 110 पेन बरोबर किती डझन किंवा किती पेन होतात? आता त्याच्याजवळ आहे 110 पेन बरोबर किती डझन प्लस किती पेन. आता हे पाहू आपण. आता 110 जर म्हटलं आपण, आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं 1 डझन बरोबर 12 नग होतात. मग आता 110 डझन म्हणजेच आपण कॅल्क्युलेशन जर केलं याचं, तर पहा 12 अष्टोदशे म्हणजेच 12 गुणिले 9 जर केला आपण, तर 108 पेन होतात त्याच्याकडे. 108 पेन. आता 108 पेन जर विकायचं असेल, तर त्याच्याकडे आणखी 108 पेन प्लस 2 पेन शिल्लक राहतात. 108 पेन विकतो तो आणि आणखी त्याच्याकडे 2 पेन शिल्लक राहतात. मग आपण काय करू? 108 पेन म्हणजेच 108 पेन जेव्हा तो विकतो, म्हणजेच त्याच्याकडे किती? 9 डझन. 108 पेन म्हणजे काय? 9 डझन. 9 डझन पेन बरोबर 9 गुणिला काय डझनाने विकतो तो? ₹50 डझनाने. 50 बरोबर ₹450 मिळेल त्याला. आणि हे झाले 9 डझनाचे, 9 डझन पेनाचे. आणि जर त्याला 2 पेन विकायचं असेल, तर 2 पेन काय करतो तो? आता आपल्याला सांगितलं 1 पेन जर विकायचं असेल, तर ₹7 विकतो. मग 2 पेन बरोबर 2 गुणिला 7 बरोबर इथं 7 दुनी 14 म्हणजे ₹14. जर आपण एकूण विचारलं, तर एकूण त्याला किती रुपये मिळेल? तर एकूण जर विचारलं 4, इथं 6 आणि इथं 4 म्हणजे ₹464. म्हणजेच त्याला जेव्हा तो 110 पेन विकेल, तेव्हा त्याला 100 सॉरी ₹464 मिळेल. लक्षात आलं? याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक सांगत असतो मी. आता हे याच्यासाठी एक्सप्लेन केलं, की आपल्याला किती डझन पेन कसं घ्यायचं हे आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही, त्या विद्यार्थ्यांना मी स्टेप बाय स्टेप आणि जेव्हा जेव्हा क्लास आपला म्हणजे एक्झाम जवळ येतात, जवळपास 2 महिने राहिले किंवा 4 महिने राहिले किंवा 3 महिने राहिले, तर सिलेबस संपल्यानंतर मी आणखी शॉर्ट ट्रिक्समध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना जर नवोदयला 100% लागायचं असेल, तर विद्यार्थ्यांना मॅथ्सचं प्रिपरेशन म्हणजे मॅथ्सची तयारी करणं खूप आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांचे मी पाहिले, बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 50 गुण घेतात. मान्य करतो मी. त्याच्यानंतर विचार केला आपण भाषामध्ये 50 पैकी 50 25 पैकी 25 गुण घेतात. परंतु गणित हा विषय जर आला, तर याच्यात विद्यार्थी
7 मार्क, 8 मार्क आणि 12 मार्क यानुसार विद्यार्थी थांबून जातो. जर तुम्हाला 100% गुण मिळवून घ्यायचा असेल किंवा अंकगणितामध्ये म्हणजे मॅथमध्ये तुम्हाला 100% 25 पैकी 25 गुण मिळवायचे असेल, तर तुम्ही माझं YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि माझे महाराष्ट्रातून भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातून तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातले विद्यार्थी असतील तरी आपण ऑनलाईन क्लास घेऊ शकतो आणि ऑनलाईन क्लासचा टायमिंग असेल, तुमच्या शाळा संपल्यानंतरचा वेळ असेल किंवा शाळेच्या आधी म्हणजे एक मॉर्निंगचा असेल किंवा इव्हिनिंगचा वेळ असेल. त्यामुळे आपल्याला वेळेची बचत होईल आणि आपण घर बसल्या ऑनलाईन क्लास करून माझ्याकडून तुम्ही भरपूर काही शिकू शकता. आज विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा भरपूर वाढत आहे. या स्पर्धेमध्ये मी पालकांना सांगू इच्छितो, आपल्या विद्यार्थ्यांना जर आज नवोदयला जर तुम्हाला पाठवायचं असेल आणि तुमचे 5वी पासून तर म्हणजे मिनिमम 5व्या वर्गात एक्झाम देतो विद्यार्थी. जर 6वी पासून 12वी पर्यंत जर त्याच्यावर खर्च करायचा नसेल किंवा त्याच्यावरती जो होणारा खर्च आहे 10 लाख, 12 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये हे जर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं असेल, तर तुम्हाला 100% वर्ग 4था आणि 5वा म्हणजे 4थ्या वर्गापासून आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तयारी करून घेत असताना आपण हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, की कुठल्या प्रकारचं कोचिंग निवडायला पाहिजे. नाहीतर आपण सांगतो, "सर माझ्या घराजवळची आमची आत्तोबाई शिकवते" किंवा "सर आमच्या गल्लीतला एक माणूस शिकवते" किंवा "सर आमचे शिक्षक शाळेत शिकवतात." तुम्ही हे ऑब्झर्व्ह करा, की त्या शिक्षकाचा पूर्णपणे नवोदयचा अभ्यास झालेला आहे का? किंवा तो पूर्णपणे त्यांना मार्गदर्शन करू शकतो का? जेणेकरून तुमचा विद्यार्थी हुशार असून तो मुळात बॅक राहिला नाही पाहिजे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण नवोदयाची क्लास जॉइन करायला पाहिजे. आज जवळपास 11 वर्षापासून आज 11 वर्षापर्यंतचं माझं नवोदय शिकवण्याचा अनुभव आहे. आज मी पेपर कशा प्रकारचा उतरतो, व्याकरणचा पाठ कोणता करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या आकृतीवर भर द्यायचा आहे, त्याच्यानंतर मराठीवर कुठल्या मराठीमध्ये कुठला व्याकरण म्हणजे क्रियाविशेषण असेल, विशेषण असेल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द कसे करून घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन नाही आहेत. कारण मला जवळपास ह्या सर्व पेपर कुठल्या प्रकारे कोणत्या वर्षी कसा येतो हे सर्व पॅटर्न समजलेला आहे. आणि जवळपास मी आज 10 वर्षापासून जवाहर नवोदय जिल्हास्तरीय, यावर्षी मी राज्यस्तरीय परीक्षा घेण्याची तयारीत आहोत. म्हणजे जिल्हास्तरीय परीक्षा घेत असतो आणि त्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण बक्षिसास पात्र ठरवतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला आता तुमचा विद्यार्थी जर 3री मध्ये शिकत असेल म्हणजे तो 4थीत जाणार यावर्षी 2026 म्हणजे 25 मध्ये मे मध्ये. ज्या पालकाचा विद्यार्थी वर्ग 4था मध्ये शिकत असेल तो यावर्षी 5वीला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला वर्ग 3री मध्ये शिकणारा विद्यार्थी आणि वर्ग 4थी मध्ये शिकणारा विद्यार्थी याची तयारी करून घ्यायची असेल तर माझे ऑनलाईन क्लास सुरू आहे आणि ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा माझा नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी किंवा माझा नंबर आहे अनिल जाधव सर 9637625162 या नंबरवर तुम्हाला कॉल करून मला बोलायचं आहे म्हणजे सविस्तर माहिती घेता येईल किंवा माझा युट्यूब चॅनल आहे उत्कर्ष नवोदय ऑनलाईन क्लास किंवा उत्कर्ष नवोदय ऑनलाईन क्लास हे जरी तुम्ही टाकलं किंवा जाधव सर ऑनलाईन क्लास असंही जरी टाकलं, जाधव सर ऑनलाईन क्लास, तरी तुम्हाला युट्यूबला माझे व्हिडिओ मिळत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भविष्यात तयारी करून घ्यायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ मिळतील. धन्यवाद. ओके.